नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। नमस्कार, मी सुजाता सावंत आणि सुजाता साऊंड रेसिपी यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपासाचा भात। तर चला मग उपासाचा भात बनवायला घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपण वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। तर हे वरईचे तांदूळ मी अर्धी वाटीच घेतलेली आहे, कारण हे जे तांदूळ आहेत ते म्हणजे भरपूर होतात, म्हणजे बनवायला गेला ना तर हे खूप होतात। तर एवढेसे तांदूळ ठीक आहेत। व अर्धीच वाटी घेतलेलं आहे। ह्याला मी स्वच्छ केलेलं आहे। तर ह्याला आता आपण धुवून घेऊया। हे पहा, मी या तांदळाला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण ह्याचा भात बनवायला घेऊया। प्रथम आपण हे पाणी गरम करायला ठेवायचं इथे। प्रथम यामध्ये तेल ओतायचं आहे आपल्याला। या तेलामध्ये हे वरईचे जे तांदूळ आहेत ते टाकायचे आहेत। आणि चांगले मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की आपला जो वरईचा भात आहे तो भाजून चांगला झालेला आहे। आता आपण हा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। प्रथम यामध्ये तेल टाका। थोडं जिरं, मिरची, थोडे हे वरईचे तांदूळ, थोडी साखर, चवीपुरते मीठ, हे शेंगदाण्याचा कूट, हे गरम पाणी टाकायचं त्यामध्ये। आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे, तेही 5-6 मिनिटांसाठी। बघू शकता आपला जो भात आहे तो तयार झालेला आहे। बटाटे वगैरे सगळे चांगले शिजलेले आहेत। वरईचा भात असा आहे की जे पाणी आहे ते पटकन शोषून घेतो। तर आपला हा जो भात आहे उपासाचा तो तयार झालेला आहे। तर खूप खूप छान झालेला आहे। तर मी गॅस आता बंद करते। बघू शकतात की आपला उपासाचा जो भात आहे तो खूप छान झालेला आहे आणि ह्यामधनं म्हणजे सुगंधही खूप छान येतो। प्लस हा जो भात आहे हा वरईचा भात आहे आणि हा भात म्हणजे आरोग्याला खूप पौष्टिक असतो, खूप हेल्दी असतो।
जर तुम्ही असा उपासाचा भात बनवाल तर तो म्हणजे तुम्हाला निश्चितच आवडेल. की आपण फक्त खिचडी वगैरे खातो तर, आणि हा झटपट बनतो. हा जो उपासाचा भात आहे तो झटपट बनतो. त्यासाठी जास्त वेळ म्हणजे त्याला भिजत घालून ठेवायची अशी काही एक गरज नाहीये. तो म्हणजे पटकन बनवून जातो भात. तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल उपासाची. तर मी सांगेन की तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. खूप छान आहे आणि झटपट बनणारी आहे. तर धन्यवाद माझा हा व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब निश्चित करा. धन्यवाद.